या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केली। सत्तेवर येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी वारेमाप घोषणा केल्या, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये सोडा 1500 रुपयेही मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही। हे सरकार घर विकून दिवाळी साजरे करणारे आहे, अशी टीका आमदार भाई जगताप यांनी केली आहे। राज्यात फक्त घोषणांचा पाऊस सुरू आहे, प्रत्यक्षात फार काही होताना दिसत नाही। रस्ते विकास कामांमध्ये थोडं काम दिसतंय। राज्यांवर 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे। जन्माला येणारे प्रत्येक मूल डोक्यावर कर्ज घेऊन येत आहे। आणखी वर्षभरानं शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही याची शंका आहे। जगताप म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे वेगवेगळ्या सुरात बोलत आहे। हे बेसूर चित्र आता समोर आले। शिंदे तर आपण अजून मुख्यमंत्री असल्याच्या आविर्भावातच असतात। हिंदी विषयाच्या सक्तीनं मराठीवर परिणाम होईल असं वाटत नाही। मुंबई महापालिका काँग्रेसनं स्वतंत्रपणे लढवावी हे माझं पहिल्यापासून मत आहे। शक्तीपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता नागपूर गोवा मार्गावर ठिकठिकाणी 810 किलोमीटरचे जोड दिल्यास अगदी कमी खर्चात हा मार्ग पूर्ण होऊ शकतो। या व्यावहारिक पर्यायाचा विचार करावा असं जगताप यांनी म्हटलंय। दळणवळण प्रभावी असेल तर विकास होतो हे वास्तव आहे, परंतु तरीही स्थानिक लोकभावना विचारात घेऊनच निर्णय व्हावा असंही भाई जगताप म्हणाले।